नमस्कार मित्रांनो, नफा व तोटा या धड्यावरील या व्हिडिओमध्ये आपण एकूण खरेदी या विषयाशी संदर्भात काही गणितांचा सराव करूयात. पहिलं गणित पाहूयात. संतोषने घाऊक व्यापाऱ्याकडून 400 अंडी 1500 रुपयांना आणली. त्यासाठी वाहतूक खर्च 300 रुपये आला व 50 अंडी खाली पडून फुटली. उरलेली अंडी त्याने 5 रुपयाला एक याप्रमाणे विकली तर त्याला किती नफा किंवा तोटा झाला? एकूण अंडी 400 आणि निव्वळ खरेदी किंमत 1500. आपण दिलेल्या राशी मांडूयात. म्हणजेच एकूण खरेदी किंमत किती येणार आहे? एकूण खरेदी किंमत असणार आहे निव्वळ खरेदी किंमत जी आहे ती 1500 रुपये अधिक वाहतूक खर्च 300 रुपये म्हणजेच रुपये 1800. ही झालेली आहे एकूण खरेदी किंमत. आणि विक्री किंमत, एकूण अंडी 400 त्यातली 50 अंडी फुटली म्हणजे विकली गेलेली अंडी आहे 350 गुणिले अंड्याचा दर आहे 5 रुपयाला एक म्हणजे 350 गुणिले 5 आणि ते येतात 5 5 25 7 2 5 1 15 2 17 1750 रुपये. आणि म्हणजेच नफा किंवा तोटा विक्री किंमत वजा एकूण खरेदी किंमत. विक्री किंमत आहे 1750, एकूण खरेदी किंमत आहे 1800 म्हणजे यांची वजाबाकी येते ऋण 50. ऋण 50 म्हणजेच तोटा. पुढचं गणित घेऊयात. इंद्रजित यांनी 12,000 रुपयांना एक याप्रमाणे 10 फ्रीज खरेदी केले. ते आणण्यासाठी त्यांना रुपये 5,000 वाहतूक खर्च आला. त्यांनी प्रत्येक फ्रीज किती रुपयांना विकावा म्हणजे त्यांना रुपये 20,000चा फायदा होईल. फायदा म्हणजे नफा. आपण पहिल्यांदा एकूण खरेदी किंमत काढूया. एकूण खरेदी किंमत आहे 12,000 गुणिले 10 ही फ्रीजची निव्वळ किंमत झाली. एकाची 12,000, 10 फ्रीज म्हणजे 12,000 गुणिले 10 ही फ्रीजची निव्वळ किंमत झाली अधिक 5,000 रुपये वाहतूक खर्च. म्हणजेच एकूण खरेदी किंमत झाली 1,25,000. आता त्यांना फायदा पाहिजे 20,000चा म्हणजेच आपल्याला माहिती आहे नफा बरोबर विक्री किंमत वजा एकूण खरेदी किंमत. नफा आपल्याला माहिती आहे त्यांना हवा आहे 20,000चा. 20,000 बरोबर विक्री किंमत वजा एकूण खरेदी किंमत आहे 1,25,000 आणि म्हणूनच विक्री किंमत येते. आपल्याला इथून 1,25,000 नको आहेत. आपल्याला विक्री किंमत काढायची म्हणजे आपल्याला इथे 1,25,000 मिळवावे लागतील आणि म्हणजेच या बाजूला सुद्धा 1,25,000 मिळवावे लागतील. आणि म्हणूनच विक्री किंमत येते 1,45,000 रुपये. पण ही विक्री किंमत आहे 10 फ्रीजची. आपल्याला हवी आहे प्रत्येक फ्रीज म्हणजे आपल्याला याच्यासाठी 10 ने भागावे लागेल. ही जी आलेली एकूण विक्री किंमत आहे भागिले 10 आणि उत्तर येते रुपये 14,500.
पुढचं गणित पाहूयात. कुसुमताईंनी 700 रुपयाला एक याप्रमाणे 80 कुकर खरेदी केले. त्यासाठी वाहतूक खर्च 1280 रुपये आला. त्यांना एकूण 18,000 रुपये नफा हवा असल्यास त्यांनी प्रत्येक कुकर कितीला विकावा? सर्वात प्रथम आपण काढूया एकूण खरेदी किंमत. त्यासाठी दिलेल्या राशी इथे लिहून घेऊयात. एकूण कुकरचा दर आणि वाहतूक खर्च या 3 वरून आपल्याला एकूण खरेदी किंमत मिळेल. एकूण खरेदी किंमत आहे 80 एकूण कुकर गुणिले 700 आणि यामध्ये मिळवायचे आहेत आपल्याला 1280 जो की वाहतुकीचा खर्च आहे. आणि उत्तर येत आहे 57,280 रुपये. ही झाली एकूण खरेदी किंमत. त्यांना हवाय नफा, म्हणजेच नफा म्हणजे विक्री वजा खरेदी. नफा हवाय त्यांना 18,000चा. विक्री कितीला करायची हे आपल्याला शोधायचं आहे. आणि एकूण खरेदी किंमत आपल्याला माहिती आहे 57,280 रुपये. म्हणजेच विक्रीची किंमत येणार आहे, किंवा आपण याला एकूण विक्री किंमत म्हणू आपण. दोन्ही बाजूला आपण 57,280 मिळवणार आहोत, ज्यामुळे हे 57,280 निघून जातील. आणि उत्तर येत आहे 75,280. आता आपल्याला काढायचे प्रत्येक कुकरची किंमत, म्हणजे ह्या एकूण किमतीला आपण आपल्याकडे असलेल्या कुकरच्या संख्येने भागूया. एकूण विक्री किंमत आहे 75,280 भागिले आपल्याकडे एकूण कुकर आहेत 80. 1 0 गेलं, 1 0 गेलं. 8 9 72, 3 32, 8 चौक 32, 8 1 8. म्हणून एकूण किंमत आहे रुपये 941. नफा तोटा धड्यावरील मराठी टू इंग्लिश शब्दकोश. नफा प्रॉफिट, तोटा लॉस, खरेदी किंमत बाइंग प्राइस, विक्री किंमत सेलिंग प्राइस, एकूण खरेदी किंमत कॉस्ट प्राइस, घाऊक होलसेल, सुटे रिटेल. आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच. तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा. आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करा.